पीएसडी मध्ये मी शिवानी कांबळे आपले स्वागत करत आहे। जगप्रसिद्ध झालेल्या वाऊटर कादंबरीचे लेखक आदर्श असे व्यक्तिमत्व संभाजी सरवदे सर हे आपल्या पीएसडी मध्ये आलेले आहेत। त्यांनी ही वाऊटर कादंबरी खूप मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवलेली आहे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपले गावचे लाडके दादासाहेब त्यांच्याकडून त्या कादंबरीचं प्रकाशन झालेलं आहे। आणि ते एक जाणकार व्यक्तिमत्व म्हणजे बारामतीचे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे ही कादंबरी ते स्वतः भेट देऊन त्यांनी दिलेली आहे। खूप खूप अभिनंदन करते। तर त्यांच्याकडून आपण सर्व त्यांचा प्रवास कादंबरीचा आपण जाणून घेऊयात। आणि ही वाऊटर ही कादंबरी मी आपल्याकडे ते आले आणि ही कादंबरी आपल्या पीएचडीला भेट म्हणून दिली आणि मी वाचली। तर अक्षरशः ही कादंबरी एक कादंबरी नाही तर एक भावना आहे, प्रत्येकाची एका तरुणाईची भावना आहे आणि खूप म्हणजे खूप घेण्यासारखं आहे या कादंबरीमध्ये। त्यामुळे मला स्वतःला खूप उत्सुकता होते की कधी संभाजी सरवदे साहेब भेटतील आणि कधी हा पूर्ण कादंबरीचा सार सांगतील। तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। पहिल्यांदा सहर्ष असे स्वागत करते आणि आपला पहिला क्वेश्चन आहे त्यांच्यासाठी। वाऊटर ही कादंबरी खूप मोठ्या व्यक्तींपर्यंत सरांनी पोहोचवली, पण ही कादंबरी आपल्या पीएचडी मध्ये मला का द्यावीशी वाटते? खरं तर मी तुमचा एक शॉर्ट व्हिडिओ बघितला होता, म्हणजे बालविवाहा संदर्भात तो तुम्ही व्हिडिओ तयार केला होता आणि त्यामध्ये तुमची भूमिका ही खूप छान होती। आणि नंतर मग मी माझ्या बहिणीपाशी विचारलं की बाबा कोण मुलगी आहे काय, तर तिनेच तुमच्याबद्दल मला सांगितली बाबा तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट आहात, तुम्ही पीएचडी चालवतात। आणि मग मला थोडी माहिती मिळाली बाबा तुम्ही छोट्या उद्योगाची सुरुवात केली आणि त्या छोट्या उद्योगापासून तुम्ही एक चांगल्या पीएचडी नावाजलेल्या कंपनीच म्हणा ते ऑनर झाला आणि तुम्ही एक चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सक्रिय झाला। आणि त्यामुळे मी एक छोट्या उद्योगापासून एक मोठ्या उद्योगापर्यंत भरण्यात येणाऱ्या मुलीला मी माझी ही कादंबरी दिली। तिचा जो संघर्ष असेल, तिने जे काय समाजामध्ये एक चांगलं काम केलेलं असेल ते त्याचं अनुकरण करून आणि ते डोळ्यासमोर ठेवून मी एक तुम्हाला ही कादंबरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। आणि मला असं कळलं की तुम्ही ती कादंबरी वाचली आणि तुमच्याकडून मला खूप छान पद्धतीनं प्रतिक्रिया या। सर खरंच मनापासून धन्यवाद। खरंच मी एवढे देखावे करते प्रत्येक फेस्टिवल वाईज आणि सोशल सर्व्हिस रिलेट की प्रत्येकाला काहीतरी संदेश मिळाला पाहिजे। देखावे वगैरे केले त्याचं खरंच आज सार्थक झाल्यासारखं वाटते आणि सर्व प्रेक्षकांची पण भूमिका देखाव्यांबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे। खूप छान प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। सर तुम्हाला पहिल्यापासून वाचनाची आवड होती का? हो, मला पहिल्यापासून वाचनाची खूप आवड होती। मी आता 4थी मध्ये असताना श्यामची आई हे पुस्तक वाचलं। नंतर मी आता 10वीत असताना यश तुमच्या हातात शिवखेरा त्यांचं जगप्रसिद्ध पुस्तक वाचलं। नंतर ज्यावेळेस मी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी अकलूजमध्ये आलो आणि मी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अकलूजमध्ये प्रवेश घेतला, त्यावेळेस मी महाविद्यालयीन आयुष्यामध्ये जीवनामध्ये खूप सारी पुस्तक वाचली। त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचे काही पुस्तक होते, नंतर शंकरराव पाटील यांचेही काही पुस्तक होते। अशी मी बरीच पुस्तके वाचली। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही पाहिलेले शरद पवार, नंतर सुशीलकुमार शिंदे यांचे आत्मवृत्त, अशा बऱ्यापैकी पुस्तकं मी वाचली। आणि महत्वाचे म्हणजे मी अण्णाभाऊ साठे यांचं फकीरा वाचलं, खूप छानसं पुस्तक त्यांचं वाचलं। फकीरा कादंबरी तर सुंदर आहे। हो, अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी मी BA ला असताना वाचली। तर खूप छान त्यांचं वाचन बघा। एक लेखक, तुम्हाला तर माहितीये लेखक तो होते हे जो न जाने कैसे कैसे सागर से मोती निकाल लेते हैं। तसंच त्यांनी एका सागरातून मोत्यासारखी त्यांची कादंबरी काढलेली आहे। पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी। तर सर तुम्ही लिखाणाकडे कसे वळलात? मी असं बऱ्याच लेखकांची पुस्तक वाचत गेलो। आमच्या डॉक्टर ज्ञानेश्वर जाधव सर यांचं यसन वाचलं, पूस वाचलं, लॉकडाऊन वाचलं आणि मी अधिकारी हे पुस्तक वाचलं। मग मी स्वतःला ठरवलं की बाबा आपण
लिहायला सुरुवात करू, काहीतरी थोडंफार कथाकथन लिहायला सुरुवात करू. त्यानंतर मी एक छोटीशी कथा घेतली, ती लिहिली आणि लिहून ती स्वतः मी वाचली. ते वाचल्यानंतर मला असं समजलं की आपल्यामध्ये काहीतरी लिहिण्याचं कौशल्य आहे. मग त्यानंतर मी लेखनाकडे वळालो. तर आपला पुढचा क्वेश्चन आहे, तर तुम्ही एवढे पुस्तक वाचले, पुस्तक लिहिली, पण वावटळच कादंबरी या कादंबरीची कल्पना कशी सुचली? वावटळ ही कादंबरी लिहिताना याच्या मागची कल्पना म्हणजे मला आमच्या गावातील एक तरुण उद्योजक श्री खंडू भागवत गायकवाड हे आमच्या गावातील एक उद्योजक, जे कॉटन किंग कंपनी बारामती येथे त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली आणि अल्पावधीत ते त्या कंपनीच्या सीईओ पदापर्यंत पोहोचले आणि नंतर ते काही दिवसांनी त्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट झाले. तर त्यावेळेस मला त्यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहायचं होतं, पण काही कारणास्तव मला ते लिहिता आलं नाही आणि त्यांची प्रेरणा घेऊन मला ही वावटळी कादंबरी लिहिण्याची संकल्पना सुचली. आणि खरं तर म्हणजे वडील आणि मुलगा या नात्यावर मला एक पुस्तक लिहायचं होतं आणि ते पुस्तक लिहायच्या निमित्ताने वावटळी कादंबरी मला माझ्या मनामध्ये आपण कोणतीही गोष्ट करतो त्यामागे कुणाची ना कुणाची प्रेरणा असते. तर मला हा क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे की ही कादंबरी लिहिण्यामागे तुम्हाला कोणाची प्रेरणा घेतली, म्हणजे कोणाकडून प्रेरणा घेतली? खरं तर या कादंबरीसाठी ही कादंबरी लिहित असताना माझ्या समोर एक जिवंत चित्र होतं. ते म्हणजे आमच्या गावातील एक तरुण उद्योजक श्री खंडू भागवत गायकवाड यांचं एक जिवंत चित्रण माझ्या डोळ्यासमोर होतं. ती जी काय आपल्या एक छोट्याशा आपल्या परिस्थितीतून, एका गरिबीतून त्यांनी स्वतःला एक झोपून दिलं आणि कष्टाच्या जोरावर ते कॉटन किंग या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट झाले आणि त्यांच्यापासून मला ही कादंबरी लिहिण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळाली. बघा, आपण या कादंबरीवर जेवढे ऐकेल तेवढं कमीच आहे. आपली उत्सुकता वाढत आहे की काय एक्झॅक्टली या कादंबरीमध्ये असेल. तर मला हाच क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे की या कादंबरीचा आशय काय, नेमका काय आहे याच्यात? ही कादंबरी एका ग्रामीण भागातील तरुण युवकाची कहाणी आहे, जो मुंबईमधील एका IIT कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण करतो आणि मुंबईमध्येच एका कंपनीमध्ये आपल्या कामाला सुरुवात करतो आणि अल्पावधीच आपल्या कष्टाच्या, जिद्दीच्या आणि कौशल्याच्या जोरावर तो त्या कंपनीचा CEO होतो. पण काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात एक खूप मोठं वादळ निर्माण होतं. त्याच्यावर संकटामागून संकट येतात, पण तरीही तो खचत नाही, तो पुढे पुढे जातो आणि अशातच त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा असतात ते त्याचे वडील, आबा. आणि जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये या चढउताराला सुरुवात होते त्यावेळेस त्याच्या पाठीमाग त्यांच्याच कंपनीमधील CEO मेहता मालिनी हे त्यांनाही खूप मोठे प्रोत्साहन देतात आणि त्यांना अशी काही या जगामध्ये करण्याची उर्मी देतात किंवा ताकद देतात की त्या ताकदीच्या जीवावर हा युवक आपलं जग आपल्या मुठीमध्ये घेत. तर अशी ही कल्पना आहे. ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागाचं वर्गीकरण करून एकत्रीकरण केलेलं आहे आणि त्या ग्रामीण आणि शहरी या भागाची दरी आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असा हा आमच्या कादंबरीचा आशय आहे. खरंच प्रेक्षक, तुम्ही सगळेजण बघत आहात हा व्हिडिओ, तर तुम्हाला उत्सुकता होते ना, मी पुस्तक कधी घेतोय आणि ही कादंबरी कधी वाचते. तर माझा पुढचा क्वेश्चन आहे की अतिशय ही सुंदर कादंबरी, या कादंबरीचे प्रकाशन कोणाच्या हस्ते झाले? या कादंबरीचे प्रकाशन आमचे अकलूजचे आदरणीय श्री जयसिंह मोहिते पाटील, त्यांच्या कन्या स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील आणि आमचे सोलापूर विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिव माननीय श्री शिवाजी नारायण शिंदे, आमचे मित्रलेखक ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर, तसेच आमच्या गावातील तरुण उद्योजक कॉटन किंग कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री खंडू भागवत गायकवाड यांच्या हस्ते या कादंबरीचं प्रकाशन आमच्या वाफेगाव या गावी झाले. बघा, हे वाफेगावचे राहणारे आहेत. खूप मोठमोठ्या व्यक्तींच्या हस्ते त्यांचं प्रकाशन झाले आणि त्या प्रकाशनामध्ये मेन उद्घाटन म्हणजे प्रकाशनच तर आपले अकलूजचे लाडके आपले बाळदादा आणि आपल्या स्वरूपाराणी यांच्या हस्ते त्यांचं त्या कादंबरीचं प्रकाशन झाले आहे. आज मला तुम्हाला हा क्वेश्चन विचारायचा आहे की एवढी छान कादंबरीचं तुम्ही प्रकाशन वगैरे केलं, सगळ्या ऑल तुम्ही गोष्टी तुमच्याकडे प्रॉपरच केल्या, पण यामध्ये वाचकांचा कसा प्रतिसाद आहे? वावटळी या कादंबरीला प्रकाशन झाल्यापासून ते आतापर्यंत वाचकांचा भरपूर प्रतिसाद चांगला मिळाला आणि त्याची वारंवार मला फोन यायचे
मी त्यांना काही लोकांना मी पोस्टाने कादंबरी पाठवल्या, काही लोकांच्या घरी जाऊन मी कादंबरी दिल्या. पण मी आज कादंबरी दिली आणि उद्या सकाळी मला त्या कादंबरी संदर्भात फोन आला की सर तुमची कादंबरी खूप चांगली आहे, आम्हाला खूप आवडली आणि हे एक पात्र आम्हाला खूप आवडलं, ते पात्र आम्हाला. आता वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. पहिलाच माझा वाचक म्हणजे माझा मित्र सागर कापसे, त्याला मी पहिल्यांदा ही कादंबरी दिली वाचण्यासाठी. मी त्याला संध्याकाळी 7 वाजता कादंबरी दिली आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता फोन केला की मी आता रात्री ही कादंबरी वाचली, मला खूप छान आवडली. आणि त्याची पहिली प्रतिक्रिया ऐकून माझ्या मनाला खूप छान वाटलं. तर त्याच वेळेस मला वाटलं की आपली कादंबरी 100% वाचकांच्या पसंतीला पडणार. तर असा मला वाचकांचा मिळाला भरपूर प्रतिसाद आणि हीच मला एक त्यांच्यापासून मिळालेली खूप मोठी ऊर्जा. तर बघा, आपण आपल्या लाईफ मध्ये मी बघतच असतो की आपले मित्र पहिल्यांदा आपल्याला पुशअप करत असतात. पुशअप करणारे मित्र हे खूपच कमी असतात. जसे त्यांचे मित्र सागर कापसे त्यांना पुशअप करून त्यांचा कॉन्फिडन्स वाढवलेला आहे. अशा पद्धतीने ही कादंबरी वाचकांना अतिशय आवडते. आपण लाईफ मध्ये कोणतीही गोष्ट करतो त्यामध्ये फक्त ते वर्कच नसतं, तर आपण ती गोष्ट एन्जॉय म्हणून आणि काहीतरी गमती गोष्टी घडतच असतात. तर मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचंय सर की ह्या कादंबरी लिहिताना त्यानंतर काही गमतीच्या गोष्टी काही घडलेल्या आहेत का? हो, ही कादंबरीच्या वेळेस आम्ही लिहून माझी पूर्ण झाली आणि मी माझे जे काही मित्र असतील, माझे अशोक गायकवाड म्हणून एक मित्र आहेत, आमचे उमाजी माने म्हणून एक मार्गदर्शक शिक्षक आहेत आणि त्यांच्यापासून ही कादंबरी दिली. त्यांनी मला कादंबरी वाचून एक छानशा अशा प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. मग ज्यावेळेस कादंबरीचं प्रकाशन करायचं ठरवलं आणि ती कार्यक्रम पत्रिका लिहित होतो आणि लिहित असताना आमच्या गावातील 1-2-3 लोक आले आमच्यापाशी आणि आम्हाला म्हणाले की मी माझा मित्र अशोक गायकवाड कादंबरीची म्हणजे पत्रिका लिहित होतो. आम्हाला म्हणलं की तुम्ही काय लिहिताय, काय कोणाचं गावात बारसं कसं आहे काय, त्याची कार्यक्रम पत्रिका आहे काय. मग आमचा अशोक गायकवाड म्हणला की हा ती बारशीचीच पत्रिका आहे, बारसं होणार आहे. म्हणजे हे गमतीदार किस्सा. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस मी आपल्या पोलीस स्टेशनचे PI होते आणि त्यांना मी ही कादंबरीबद्दल सांगितलं की मी ही कादंबरी लिहिली आणि मला तुम्हाला ती कादंबरी द्यायची. मी म्हणले ठीक आहे, मला त्या कादंबरी. आणि मग मी ज्यावेळेस ही कादंबरी घेऊन गेलो त्यांच्या हातात दिली तर त्यांनी अशी कादंबरी बघितली आणि ते पाया पडले कादंबरीच्या. आणि मग मी म्हणलं साहेब तुम्ही कादंबरी पाया पडले? हा म्हणलं ही देवासाठीच घेतली, देवाच कुठलं तरी पुस्तक असावं. आणि मला त्या गोष्टीत एवढं आश्चर्य वाटलं, एकतर हसू येत होतं, पण ते सिनियर पोलीस अधिकारी असल्यामुळे मला काही तिथं असं म्हणजे त्यांच्यासमोर हसता आलं नाही. असं म्हणजे एकदम जर किस्सा म्हणजे आमच्या कादंबरीच्या प्रकाशनाच्या वेळेस आदरणीय बाळदास समोर भाषण करत होते आणि भाषण करत असताना अचानक त्यांनी मला विचारलं की संभाजीराव तुमचं लग्न झालंय का? मी म्हणत साहेब अजून लग्न झालं नाही. मग तुम्ही कधी लग्न करणार आहे? आणि लग्नानंतर लग्नाच्या विषयावर दादांनी एवढ्या लोकांना हसवलं की लोक पोट दुखेपर्यंत हसू लागले. तर असंही आमच्या कादंबरीच्या संदर्भात खूप गंभीर विषय होते. आणि खरंच म्हणजे एखादी गोष्ट आपण करतो आणि करत असताना अशा काही गोष्टी घडत असतात त्यातून आपण एक आनंद निर्माण होतो. तेवढं आहे. कुठली पण आपण लाईफ मध्ये गोष्ट करतो ना तर ती गोष्ट फक्त सिरियसनेस मध्ये आणि आपल्याला काहीतरी करायचंय अशा हेतून कधीच करायची नसते. तर त्यातून काही गमती आणि त्यामध्ये इंटरेस्ट आपल्याला पण आला पाहिजे आणि हसत आपण सगळे काम केले पाहिजे. ठीक आहे. माझा एक पुढचा क्वेश्चन आहे, थोडासा सिरियस आहे का. तर आपण कोणतेही काम करतो तर आपल्याला साथ देणारे या बाजूला असतात पण टीका करणारे पण असतातच. तर ह्या कादंबरीवर कोणी टीका वगैरे केली का सर? हा, या कादंबरीवर माझ्या जवळचीच व्यक्ती होती त्यांनी माझ्यावर टीका केली की म्हणजे तुम्ही हा विषय तुम्ही ह्या पद्धतीने या कादंबरीमध्ये मांडला आणि तो काय मला काय व्यवस्थित वाटला नाही. तर तुम्ही असा विषय मांडायला नको, तुम्ही एक चांगल्या पद्धतीने विषय मांडायला होता. मग मी जरा थोडं अपसेट झालो तिथं. पण तरीही मी त्याला काही न बोलता त्याला सांगितलं की मी ती गोष्ट मी दुरुस्त करतो, दुरुस्त करून नंतर तुला सांगतो. मग नंतर काही दिवसांनी एका चांगल्या वाचकाचा मला फोन आला, मग मी तुमची कादंबरी मी वाचली आणि ती मला खूप छान वाटली आणि मला हा विषय त्या कादंबरीला खूप अगदी चांगला वाटला. मग मी तो फोन घेऊन त्या व्यक्तीपाशी गेलो आणि त्यांना सांगितलं की ह्यांना सांगा तो विषय कसा वाटला. आणि त्या टीकाकारापाशी मी तो फोन दिला तर ते समोरले एक वाचक होते, ते म्हणले हा विषय मला खूप चांगल्या पद्धतीने वाटला आणि तो मला खूप रुचला
आणि मग त्याला चेहरा मला बघण्यासारखा वाटला. तर अशा टीकेला मी वाचकाच्या उत्तरातून प्रतिक्रिया दिली. बघा, आपण लाईफ मध्ये कोणतीही गोष्ट करूया, टीकाकार हे असतातच. आणि स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणून गेले की ज्यांच्या लाईफ मध्ये कुठली टीका नाही, ज्यांना कोणी विरोध करत नाही, तर ती व्यक्ती असं समजायचं की आपण यशाच्या मार्गाने नाहीच, आपला मार्ग कुठेतरी चुकलेला. त्यामुळे आयुष्यात आपल्या टीकाकार पण असलेच पाहिजे असं मला वाटतं. पण त्या टीकाकारांना आपण उत्तर दिलं पाहिजे, एवढी धमक आपल्याला असली पाहिजे. तसेच सरांनी त्या टीकेकाराला त्यांचं उत्तर दिलेलं आहे. सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे, तर आता सध्याला लेखकांचं काय अस्तित्व काय आहे मी सांगू शकताय का? आपण म्हणतो की बाबा आपल्या समाजामध्ये व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं, विविध सोशल मीडिया साईट्स आल्या, लोक वाचनाकडे दुरावली. पण मला आतापर्यंत ज्या गोष्टी जाणवल्या त्याच्यावर मी सांगतो की अजूनही लेखकाचं स्थान समाजामध्ये अबाधित नाही. अजूनही एक असा वाचक वर्ग आहे जो लेखकांना एक प्रोत्साहन देतो. हे बहुतेक पुस्तक एक अतिशय सुंदर पुस्तक. त्याबद्दल तुम्ही आपले जे प्रेक्षक वर्ग सर्वजण ऐकताय त्यांना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? माझं असं म्हणणं आहे की मी आज ऑलरेडी कादंबरी लिहिली, माझी पहिलीच कादंबरी आहे आणि वाचक म्हणून मला खूप मोठा भरभरून प्रतिसाद मिळाला. काही जणांनी माझी पुस्तक विकत घेतली, तर काही जणांना मी भेट म्हणून दिली. पण प्रत्येकाने मला एक मान सन्मान दिला, त्या पुस्तकाची प्रतिक्रिया दिल्या, काही अभिप्राय दिले, काही जणांनी त्याचं समीक्षण केलं. आणि अशा पद्धतीनं मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही वाचा. वाचण्यामुळे माणूस ज्ञानी होतो आणि ज्ञानी माणूस हा जगात कुठेही अडू शकत नाही. तर तुम्हाला वाचण्याची गरज आहे. आज आपण हे सोशल मीडियाच्या जगात वावरतोय, आपल्याला आपलं वाचनाकडे दुर्लक्ष जरी होत असलं तर वाचन ही काळाची गरज आहे. हे जे युग आहे हे अत्यंत ज्ञानी युग म्हणायचं. ज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार होतोय, जागतिकीकरणाचा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रसार होतोय. पण पुस्तकांना कोणीही टाळू शकत नाही. पुस्तकांचं लिखाण होणार, साहित्यिक जन्माने येणार, साहित्य आपल्या लेखनाच्या माध्यमातून समाजामध्ये नेहमी संदेश देणार. ही जी म्हणजे प्रक्रिया आहे ही नेहमी चालतच राहणार. तर प्रेक्षकांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही वाचा, काही असू द्या, कुठल्याही पुस्तक वाचू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही पुस्तकं असू द्या, नंतर अण्णाभाऊ साठेची काही पुस्तकं असू द्या, नंतर आपल्या विश्वास पाटलाची तर खूप चांगली पुस्तकं आहेत, त्याची पुस्तक वाचा. नंतर आमचे ज्ञानेश्वर चांदोर सर त्यांची चांगली पुस्तकं आहेत, ते पुस्तक वाचा. नंतर आमचे न्यू इरा पब्लिकेशनचे शरद तांदळे आहेत, त्यांची पुस्तक वाचा. त्यांचे रावण खूप चांगलं आहे, आंतरिक खूप चांगलं आहे आणि ते न्यू इरा पब्लिकेशन मार्फत खूप चांगल्या पुस्तकाची तिथे निर्मिती होती. नंतर आमचे समीक्षा पब्लिकेशनचे प्रवीण भाकरे असतील, ते खूप चांगल्या पुस्तकाची निर्मिती करतात, त्यांची पुस्तक वाचा, त्यांच्या संपर्कात राहा. आणि अशाने आपण एक आनंद तरी घेतो त्या पुस्तकाच्या माध्यमातून, पण एक ज्ञानात वाढ होऊ शकते आपल्या, आणि एक आपल्यामध्ये एक सतत व्यक्तीचा विकास होतो. त्यामुळे मी प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही वाचाल तर वाचाल. हो, तेवढं आहे. वाचाल तर वाचाल. सर्वांना फळ्यावर सुविचार आठवला असेल. प्रेक्षकांना आणि मला सुद्धा एका गोष्टीची उत्सुकता आहे की या कादंबरीनंतर पुढची कादंबरी कोणती असणार आहे तुमची? या कादंबरीनंतर आता जवळपास आमचं झाकळ या कादंबरीवर पूर्णपणे काम झालेलं आहे. जवळजवळ 90% म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनावर ही झाकळ ही कादंबरी आधारित आहे. एक विषय चर्चेत आहे तो म्हणजे शेतकऱ्यांवर होणारे अन्याय, त्यांना कशा गोष्टीला सामोरे जावं लागते. सर, तुम्ही जे साहित्य क्षेत्र निवडले त्यात तुम्ही समाधानी आहेत का? हो, मी जे साहित्य क्षेत्र निवडलं त्यामध्ये मी खरंच खूप समाधानी आहे. एक लेखक या अंशाने मी खरंच खूप समाधानी आहे. कारण खरं तर हे साहित्य क्षेत्र म्हणजे लिहिण्याची आवड, वाचण्याची आवड असणारे लोक ही खूप दुर्मिळ असतात आणि त्यापैकीच मी एक स्वतःला समजतो आणि मी जे लिहितो ते लोकांपर्यंत पोचतं. लोकांची मला प्रतिक्रिया येतात. माझ्या लिखाणाच्या माध्यमातून समाजामध्ये जे काय दुःख असेल, काही समाजामध्ये काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील समाजाचे, तर ते प्रश्न मी माझ्या कादंबरीच्या किंवा माझ्या लिखाणाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने त्याच्यावर प्रतिक्रिया मला मिळतात. वाचकामध्ये एक थोडी जागृती निर्माण होण्याचा प्रयत्न मी करतो आणि त्यातून मला खूप मोठं समाधान मिळतं.
बाबा आपण लिहितोय, आपण लेखक या उद्देशाने लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांना आपण एक चांगल्या गोष्टी निर्माण करण्याची किंवा अनुकरण करण्याची, चांगल्या गोष्टीचे अनुकरण करण्याची आपण एक उमेद देतोय आणि त्यातून आपल्याला जे काही त्यांचं एक सन्मान मिळतोय किंवा त्यांची प्रतिक्रिया मिळते किंवा त्यांचं चांगलं आपल्याला आपल्याबद्दलचे त्याचं चांगलं मत निर्माण होते, त्याबद्दल मी खूप समाधानी आहे. बघा, आपण कोणतंही काम करा जगात, अगदी साफसफाईपासून ते कोणत्याही क्षेत्रात जावा, ते एज्युकेटिव्ह काम असू द्या किंवा अनएज्युकेटिव्ह काम असू द्या, पण काम असं करा ना ज्यामध्ये आपलं समाधान होतं. एखाद्याच्या आयुष्यात सर बदल घडवून आणतात, तर आपल्यामुळे कुणाचं तरी काहीतरी छान होतंय, कुणाचं तर आयुष्य सुधारतंय, कुणाचं तर आयुष्य सुंदर होतंय, यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही. तर सरांना मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा देते आणि धन्यवाद म्हणते आणि त्यांचं खूप 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 अभिनंदन. धन्यवाद सर.